कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला मॅडम, अहो तुमचे वडील इथे आले होते तर त्यांना आत बोलवायचं, चांगलं खाऊ घालायचं। नाही, मला मान्य आहे की तुम्ही इकडच्या एम्प्लॉई आहात, पण वडिलांची खातिरदारी केली नाही हे जर एजे सरांना कळलं तर ते किती रागवतील माझ्यावर। वडील? हा, माझे वडील? हा, अहो आता मी त्यांना बाहेर जाताना बघितलं। बाबांनी मला असं पाहिलंय, आता ते काय विचार करत असतील? बरं। अहो मॅडम, काय काय झालं? कुठे चाललाय? ड्युटीवरती आहात तुम्ही? हो, पण मला आज हाफ डे हवाय, कारण बाबा इथे आले म्हणजे नक्की त्यांच्या मनात काहीतरी सुरू असणार, नाहीतर ते असे नाही येणार इथे। मला जरा जायला लागेल। नाही मॅडम, हे बघा, तुम्हाला असं जाता नाही येणार। अहो माझ्या नोकरीचा प्रश्न आहे आणि एजे सरांनी मला निक्षून सांगितलंय की तुम्हाला कसलीही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची नाही। प्लीज 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 मला जाऊ दे। नाही, तुम्हाला हाफ डे नाही मिळणार। हवं तर तुम्ही माझ्या अर्ध्या दिवसाचा पगार कापा ना। हा, मी आता जाते। नाही मॅडम, माझा जरा तरी विचार करा ना तुम्ही। नाही, मला नाही शक्य। सॉरी, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही। ओ मॅम, तुमचं ठीक आहे हो, तुम्ही एजे सरांच्या मिसेस आहात, माझं काय? रक्षाबंधनाच्या दिवशी मी एजंटकडून चेक घेतला, हे तुला आवडलं नव्हतं माहितीये मला। खरं म्हणजे मला त्यावेळेसच लक्षात यायला हवं होतं की काहीही करून तू एजंटचे पैसे फेडणार, तुझा स्वाभिमान तुला गप्प बसू देणार नाही। बाबा फोन का उचलत नाहीये? ते रेस्टॉरंट मध्ये असे अचानक का आले होते? आणि आले होते तर मग मला न भेटताच का निघून गेले? बापाच्या इब्रतीसाठी किती कष्ट करतेस तू लीला। आता तुला कुठल्या तोंडाने सांगू, ज्या पैशासाठी तू दिवसभर एजंटच्या हॉटेलमध्ये राबतेस ना, ते पैसे तुझ्या मावशी आईने कमावले ग। एजेने आपल्याला दिलेले पैसे तर वाया गेलेच, पण आता तुझे कष्टही वाया चालले। तू पुन्हा माझ्या समोर येशील तेव्हा तुझ्या पुढे कसा उभा राहू हेच मला कळत नाहीये। तर जे काही आहे ना ते श्रीकृष्णाच्या हातात आहे। देवा, तूच यातून काहीतरी मार्ग दाखव। हे काय? आपल्या आरएमके नवयुग मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवाचं पॅम्पलेट आहे। बटर, या वर्षी ताई खेळली पाहिजे बर का। तू बोलून बघ की तुझं ऐकते ना ताई। अरे पण बटर, ए बटर, बाबा आहेत का घरी? बाबा? ताई, काका घरी नाहीयेत, ते सकाळीच कुठेतरी बाहेर गेलेत। अरे ताई हाय। काय रे, इथे काय करताय? ताई, दहीहंडी स्पर्धेत नावं द्यायला आता फक्त 1 तास उरलाय आणि अजून आपल्या पथकाने नावं नाही दिली आहेत। पण का? प्रॅक्टिस तर करत होतात ना तुम्ही? हो ताई, पण तुझ्याशिवाय स्पर्धेत मजा नाही ग। प्लीज तू भाग घे ना ग। अरे काय बोलतोयस तू? आता लग्न झालंय ना माझं, जॉब करते मी, मला नाही जमणार। असं काय करतेस ग ताई? प्लीज घे ना ग भाग। आणि तुला माहितीये का, आपल्या टीम मध्ये तुझ्या इतकं भारी हंडी फोडणारं कोणीच नाहीये, आणि तू असलीस ना की आपली टीम फिक्स जिंकतेच। प्लीज ना ताई, घे ना ग भाग। हो हो, हे बघ, मला खरंच नाही जमणार, आणि प्रॅक्टिस तरी कुठे झालीये माझी? अगं ताई, असं नको करू ताई। अरे हळू हळू हळू। काय ताई, अगं घे ना ग भाग, तुझ्यामुळे दरवर्षीच गल्लीतल्या पोरांना खूप मदत होते। आणि ताई, प्रॅक्टिसचं म्हणशील ना तर आपल्या सगळ्या पोरांची प्रॅक्टिस झाली आहे, आणि तुझं काय,
तू तर दरवर्षी हंडी फोडतेसच, तुला प्रॅक्टिसची काय गरज नाही. स्पर्धेच्या 2 तास अगोदर जरी प्रॅक्टिस केली तरी हंडी तूच फोडतेस, खात्री आहे आपल्याला. काय रे पोरांनो? हो हो बरोबर आहे. एवढं- प्लीज ना एवढं- ताई, एवढं please. ये ना ताई, प्लीज ना प्लीज. सगळे तुझ्याकडे डोळे लावून बघ. प्लीज ना ताई, ये ना. थांबा. लीलाताई किती दिवसांनंतर घरी आलीये, तिला जरा बसू द्या, चहा वगैरे घेऊ द्या. चला नंतर या तुम्ही, चला. अरे पण नावं द्यायला आता फक्त शेवटचं 1 तास उरलाय, त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. लीलाताईच्या मागे कल्ला नका करू. चला 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 चला. अरे पण असं नाही, नाही, ताई, चला. ताई, ताई, तू विचार कर, आम्ही येतो. हा, नाही विचार कर ताई. बटर, मला सांग, घरी सगळं ठीक आहे ना रे? बाबा आज रेस्टॉरंटमध्ये आली होती आणि मला न भेटताच निघून गेली. मी त्यांना सारखा फोन करते, फोनही उचलत नाही. मला जरा काळजी वाटते. ताई आता तुला काय सांगायचं, काका फुल टेन्शन मध्ये. त्या साळुंक्याचा पैशाचा मॅटर अजून चालू आहे ना. अजून काय चालू आहे? अरे एजेंनी पैसे दिल्यावर प्रश्न सुटला होता ना? सुटला होता असं वाटलं होतं, पण मावशाईकडनं ते पैसे सगळे चोरीला गेले. चोरीला गेले म्हणजे असे कसे चोरीला गेले? तू मला नीट सांग, काय झालंय? काकू पैसे घेऊन घरी येत होते, वाटेत ते पैसे कोणतरी उडवले. त्यामुळे काका आता फुल टेन्शन मध्ये आहेत. आणि तो साळुंक्या आपल्या रेवतीताई सोबत लग्न करायला टपलेलाच आहे. तिला कसं वाचवायचंय या विचाराने सगळे टेन्शन मध्ये आहेत बघ. म्हणून कोणी माझा फोन घेत नाही. मी परवा रेवला सुद्धा कॉल करत होते, तिने सुद्धा उचलला नाही. एवढं सगळं झालं तरी मला कोणी का काही सांगितलं नाही? आता मी माती खाल्ली आणि तुला सगळं सांगून टाकलं. बटर, तू काही माती नाही खाल्लीस, उलट तू एकट्यानेच बरोबर केलंयस. अरे एवढी मोठी गोष्ट कशी काय लपवू शकतात माझ्यापासून सगळे? आणि मला एक कळत नाही, मुलीचं लग्न झालं म्हणजे ती काय परकी झाली का? ती बदलली का? की लग्न झालं म्हणून मला तर माझ्या माहेरच्यांची काळजीच वाटत नाही? काही बदललं नाही, जसं सगळं होतं ना तसंच आहे. ताई सगळं तसंच आहे ना, मग तू दहीहंडी का खेळत नाहीयेस? बटर, काय चाललंय तुझं? हा घरी इतका मोठा प्रॉब्लेम झालाय आणि दहीहंडी काय? प्रॉब्लेमचा आणि दहीहंडीचा काय संबंध आहे? संबंध आहे. काय आता ह्याचं? एवढं मोठं बक्षीस आहे. तू दरवर्षी पोरांसाठी दहीहंडी खेळतेस आणि त्यांना सगळे पैसे वाटून टाकतेस. तर या वर्षी तू तुझ्यासाठी दहीहंडी खेळ आणि त्यांना सरळ सांग की आधी मी माझ्या कर्जाचे पैसे फेडेन आणि उरलेले पैसे तुम्हाला वाटेन म्हणून. त्यांना सांग असं असेल तरच दहीहंडी खेळेल म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.